फकीरा पिराला म्हणाला, ती तिजोरी तशीच उचला आणि चला. सावळा म्हणाला, तिजोरी खूप जड आहे, उचलता येणार नाही. फकीरा थोडा विचार करून म्हणाला, माणसं घेऊन जा आणि गावचा वडार सुटकी सहित आणा. सावळा, मुरा, बळी गावात गेले आणि वडाराला घेऊन आले. वडाराने आपल्या प्रचंड सुटकीचे घाव घालून तिजोरी फोडली आणि 50,000 रुपयांचा ढीग समोर लागला. रघु ब्राह्मणाच्या वाड्यात त्याच्याच समोर फकीराने ती तिजोरी फोडली आणि वडाऱ्याची मजुरी चुकवून 50,000 रुपये पोत्यात भरून बेडसगाव सोडले. थोडे पुढे आल्यावर फकीरा थांबला आणि सगळी रक्कम वाटण्यासाठी त्याने सांगितले. वाटण्या करण्यापूर्वी आपल्या गावच्या गोरगरिबांना मदत म्हणून 2 भाग काढून एक मांगवाड्यात व दुसरा महारवाड्यात देण्याचे ठरवून उरलेली रक्कम सारखी वाटून दिली. आपापली रक्कम घेऊन सगळे वाटेगावची वाट चालू लागले. फकीरा गबऱ्यावर बसून निघाला. आता पुढे काय होणार याचा विचार न करता आता आपली पोरं बाळ काही दिवस सुखात जगतील असा विचार करत सगळे निघाले होते. आणि त्याच वेळी रघु ब्राह्मण घोड्यावर बसून कोल्हापूरच्या दिशेने निघाला होता. खजिना लुटल्याची खबर कधी एकदा सरकारात देतो असे त्याला झाले होते. खजिना लुटला त्याला आज 12 दिवस झाले होते. नेरल्याच्या माळाला छावण्या पडल्या होत्या. सातारचे सगळे वरिष्ठ अधिकारी येऊन दाखल झाले होते. गोऱ्या फौजेने बंदुका भरल्या होत्या. गुन्हेगारांना पकडण्यासाठी इंग्रजांनी आकाश पाताळ एक केले होते, पण तरीही ते फकीराला पकडू शकले नव्हते. त्याचा काही थांग पत्ताच लागत नव्हता. फकीराला लवकरात लवकर पकडले पाहिजे, नाही तर 50,000 एक पैसाही हाताला लागणार नाही या विचाराने बेचैन होऊन बापू खोत, रावसाहेब पाटील, घोडी चौगुला, सातारकर गण्या मांग अशी अनेक इरसाल माणसे छावणीत जमली होती. सगळे बडे अधिकारी तीक्ष्ण नजरेने त्यांचे चेहरे निरखत होते. मध्यभागी सगळ्यांपेक्षा वरिष्ठ इंग्रज अधिकारी जॉन मायकल बसला होता. खजिना लुटणाऱ्यांचा निपात करण्यासाठी तो खास आला होता. छावणीत सगळ्यांकडून त्याने फकीराच्या पराक्रमाबद्दल खूप ऐकले. फकीरानेच खजिना लुटला आहे हे ऐकून त्याचा चेहरा लालेलाल झाला. निळी बुब्बुळ गरागरा फिरवत त्याने विचारले, हा फकीरा आहे तरी कसा? साहेबांच्या या प्रश्नाने सगळे गर्भगळीत झाले. शेवटी बापू खोत त्याचा तुटका हात पुढे करत म्हणाला, मायबाप, फकीरा खूप जबरा माणूस आहे. तो दिसतो सिंहासारखा, पण त्याच्यात बळ हत्तीचे आहे. त्याच्या हातात तलवार तर विजेसारखी खेळते. रावसाहेब मध्येच म्हणाला, हो, आणि मामांचा हात त्यानेच तोडला. एवढेच नाही तर त्याच्या गावच्या रावसाहेब पाटलाचे दात पाडून तो फरारी झाला. हे ऐकून साहेब गंभीर झाला. पुढे खोत म्हणाला, या फकीराला त्याच्या गावच्या विष्णुपंत कुलकर्ण्यांची मदत आहे. तोच त्याचा पाठीराखा आहे. साहेब भडकला. सगळ्यांवर नजर फिरवत म्हणाला, मग पकडा त्याला. फकीराला पकडण्यासाठी जे करावे लागेल ते करा. छावणीतले वातावरण एकदम तंग झाले. साहेब पुढे म्हणाला, खास लष्कर कामाला लावून त्याला वेढा घाला. त्या सत्तूवर सुद्धा लक्ष ठेवून राहा. साहेबांनी हुकूम दिला आणि हजारो डोळे, हजारो हत्यारं फकीराच्या शोधावर निघाली. शेकडो घोडी दौडू लागली. सूर्य हळूहळू वर आला. मांगवाड्याला जाग आली आणि सगळी माणसं एकदम भयभीत झाली. इंग्रज सैनिकांनी मांगवाड्याला रात्री अंधारातच वेढा दिला होता. सगळ्या वाटा रोखल्या होत्या. मांगवाड्यात एकच गोंधळ, पळापळ सुरू झाली. ते पाहून एका अधिकाऱ्याने हुकूम सोडला, कोणीही पळायचे नाही. जो पळेल तो मरेल. आपापल्या घराबाहेर बसून राहा. मांग घाबरून आपापल्या खोपटापुढे दिनवाने होऊन आता पुढे काय होणार याची वाट पाहत बसले. रावसाहेब पाटलाने सगळ्या महारामांगांचा दारकोंड करायला सांगितला. त्या हुकुमाप्रमाणे निवडुंगाच्या डांबांनी आणि बाबळीच्या नांग्यांनी सगळ्या खोपींची दारं बंद करून टाकण्यात आली. मांगा महारांचा दारकोंड झाला होता. सगळी माणसं आपापल्या दारात निर्वासित होऊन बसली होती. त्या सर्वांना जनावरांप्रमाणे वागवण्यात येऊ लागले. त्या सगळ्या माणसांच्या मनात येत होते की आमच्यावर असा अन्याय करून, आमचा दारकोंड करून यांना फकीरा सापडणार आहे का? इथे वाटे गावात मांगा महारांना वेठीला धरण्यात आले आणि त्याच वेळी फकीरा सह्याद्रीतून दौडत होता आणि त्याच्या मागे बाबर खान निवडक सैन्य घेऊन धावत होता. साधू, बळी, मुरा, सावळा, तायनू महार, निळू, भिवा आणि चिंचणीकर पिरा असे निवडक साथीदार घेऊन फकीरा बाबरखानच्या फौजेला झुकांड्या देत होता. सरकारी फौज फकीराचा पाठलाग करून करून थकली होती, पण फकीरा काही त्यांच्या हाती लागत नव्हता. तसेच जर हा फकीरा अचानक उलटला तर आपले काही खरे नाही.
या विचाराने सगळे घाबरून स्वतःचा जीव राखूनच पाठलाग करत होते. तब्बल 8 दिवस धावपळ करून त्याच्या मागावर असलेल्या लोकांना हुलकावणी देत फकीरा शेवटी एका डोंगरावर पोहोचला. लवकरात लवकर उलटून मागे येणाऱ्या माणसांना कापून काढण्याचा विचार करत एका झाडाखाली तो बसला होता. त्याचे सगळे साथीदार पुढे जायची तयारी करत होते. जेवण आटपल्यावर सगळ्यांनी आपापल्या घोड्यावर खोगीर घातली आणि फकीरा म्हणाला, आता अजून किती पळायचे? सावळाने विचारले, काय विचार आहे तुझा? फकीरा म्हणाला, आता पाठीमागच्या माणसांना कापूनच पुढे जावे असे वाटतंय. मुरा म्हणाला, चला मग. फकीरा म्हणाला, आता लवकरच सरकारच्या हालचालींची खबर लागेल. सरकार जर थंड असेल तर आपली माणसं जमवून कुठेतरी उलटून या मागे लागलेल्या माणसांचा निकाल लावू. घमांडी सुद्धा आज घराकडची खबर घेऊन येणार असल्याने सूर्य मावळेपर्यंत फकीरा त्या डोंगरावर थांबला होता. फकीराचे सगळे लक्ष घराकडे लागले होते. पैसे वाटून घेऊन बरोबरची सगळी माणसे आपापल्या गावी गेली होती. त्यांचे काय झाले असेल? कोणाला अटक झाली असेल तर? हा बाबर खान मागे लागला आहे तो खजिन्यासाठीच, पण त्यात भरीच भर म्हणून जर आपला एखादा माणूस पकडला गेला असेल आणि त्याच्याकडे मुद्देमाल सापडून त्याने गुन्हा कबूल केला असेल तर? असे झाले तर इंग्रज चैन पडू देणार नाही. या सगळ्या विचारांनी फकीरा आज चिंतातूर झाला होता आणि त्यामुळेच तो निर्वाणीचा विचार करत होता. बाबर खानवर उलटून त्याचा निपात करायचा या त्याच्या विचाराने सगळेच गंभीर झाले होते. सावळा फकीराला म्हणाला, जरा सबुरीने घ्यायला हवे. जीवावर आले तर मग जीव देऊ, नाही तर जीव घेऊ. संध्याकाळ झाली. भाकरी खाऊन फकीराबरोबर सगळेच घमांडीची वाट पाहत बसले होते. पाठलाग करणाऱ्यांचा त्यांना काहीच अंदाज येत नव्हता. बाबर खान फौजदार कुठे आणि केव्हा वार करेल काही सांगता येत नव्हते. त्यामुळे घमांडीने लवकर यावे असे सगळ्यांना वाटत होते आणि इतक्यात घमांडी तिथे येऊन पोहोचला. त्याला पाहून सगळ्यांना आनंद झाला. फकीराने घमांडीला विचारले, खाली काही हालचाल? घमांडी म्हणाला, बाबर खान परतला. हे ऐकून सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. पण फकीरा एकदम गंभीर झाला. घमांडी सांगू लागला, बाबर खान, बापू खोत, चौगुला, कबीरा, सरकार या सगळ्यांनी रान चाळून काढलंय. आज सकाळी आपल्या सगळ्या महारा मांगांच्या घरांचा दारकोंड केला आणि आपली सगळीच्या सगळी माणसे पकडून नेरल्याला नेली आहेत. गुरंढोरं उपाशी मरत आहेत. एक माणूस मांग वाड्यात ठेवला नाहीये. पंतांना सुद्धा छावणीचे बोलावणे आले होते, ते सुद्धा आता जाणार आहेत. रडकुंडीला येऊन घमांडी म्हणाला, सरकारी शिपाई मुंगीसारखे पसरले आहे. दिसेल त्याला अटक करत आहेत. फकीरानेच खजिना लुटला असेच सगळे म्हणत आहेत. हे ऐकून सगळे गंभीर झाले. आपले घरदारच मोडले. आता पुढे काय? या विचाराने फकीरा उदास झाला. त्याच्या डोळ्यांपुढे अटक करून नेलेली राधा, दौलती, राही, सरू उभ्या राहिल्या. सगळी म्हातारी कोतारी बायका पोरं काय करत असतील असे त्याच्या मनात आले. त्याला सरकारची चीड आली. आता आपण काहीतरी केलेच पाहिजे असे तो चिडून म्हणाला. फकीर आणि मुराला कुमजेला जाऊन सत्तूला भेटून हे सगळे सांगून नेरल्याची छावणी मारायलाच पाहिजे असे सांगायला सांगितले. फकीरा म्हणाला, सत्तू कुठल्या दिवशी आणि कुठल्या वेळेला छावणीवर येणार हे सगळे ठरवा, म्हणजे मग आपण सुद्धा आपली माणसे घेऊन त्याच वेळेला छावणीला भिडायचे आणि छावणी मारून काढायची. आता दुसरा मार्ग नाही. मरण तर येणारच आहे, फक्त एवढेच की ते थोडे लवकर येईल. फकीराने मुराला लगेच निघायला सांगितले. म्हणाला, आता रात्रीचेच निघून सत्तूला भेटा आणि सगळे ठरवून उद्या रात्री 7 दऱ्यात या. तोपर्यंत मी इकडे सगळी तयारी करून ठेवतो. फकीरा उठला. मुराने त्याला मिठी मारली. दोघे कडकडून भेटले. मुरा घोड्यावर बसला आणि जपून जा असे म्हणत फकीराने त्याला निरोप दिला. मुरा अंधारात नाहीसा झाला आणि फकीरा झेप घेऊन गबऱ्यावर बसला. गबऱ्या चालू लागला आणि त्याच्या मागोमाग सगळे चालू लागले. आपण कुठे निघालो आहोत हे कुणालाच कळत नव्हते. शेवटी अर्धा डोंगर उतरल्यावर खंडू रामोशीने फकीराला, कुठे जायचे आपण असे विचारले. फकीरा म्हणाला, मरायला. नेरल्याच्या माळाला आमची अब्रू, आमची औलाद आणि आमची आई कृष्णा दावणीला बांधणाराची छावणी कापून काढत मरायला निघालो आहोत आपण. आपण मरू, पण हा मुलूक मरू द्यायचा नाही, हा डोंगर मरू द्यायचा नाही. फकीरा बोलत होता आणि त्याचे बोलणे ऐकत बेभान होत सगळे डोंगर उतरत होते.